नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट होणारा पनीर यखनी पुलाव बघणार आहोत। स्वयंपाकाचा कंटाळा आला तर नक्की हा ट्राय करून बघा। त्यासाठी 2-3 कांदे मी लांबट चिरून घेतलेले आहेत, जशी आपण बिर्याणीला चिरतो त्या पद्धतीने। ते आता तेलात फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला, व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे। कांदा छान परतून झाला की त्यातला आपल्याला निम्मा बाजूला काढून ठेवायचा आहे, तो आपण वरनं टाकणार आहोत। आता थोडा कांदा आपण निम्मा ठेवला आहे तसाच, त्यात गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। गरम मसाल्यामध्ये तमालपत्र, शहाजिरे, लवंग, दालचिनी व दगडी फूल अवश्य घ्या, त्याने चव छान लागते। जे तुमच्याकडे अवेलेबल असतील गरम मसाले त्या घ्या, पण दगडी फूल त्यात अवश्य ॲड करा। 10-12 मिरच्या घेतल्यात, याचाच तिखटपणा आपल्याला पुलावमध्ये येणार आहे। 3 चमचे अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे, त्यात थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या टाकल्यात, त्याच्यामुळे ती हिरवी दिसते। व 200 ग्राम दही घेतलं आहे। आपण 200 ग्राम पनीरची बिर्याणी करतोय। अर्धा किलो तांदूळ घेतला आहे, तो मी भिजत ठेवलेला आहे। छान आता परतून घ्यायचं आहे। त्यात भरपूर अशी कोथिंबीर व पुदिना घेतलेला आहे, याचा फ्लेवर खूप छान लागतो। अगदी बिर्याणीसारखी आपला हा पुलाव तयार होतो। सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हा झटपट आणि खूप छान लागणारा पुलाव आमच्या घरी तर नेहमीच होतो। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्यात 200 ग्राम पनीर टाकले, तेही व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे। यात जास्तीचे काही मसाले लागत नाही, वाटण करावं लागत नाही। आलं लसूण पेस्ट ही सर्वांकडेच असते। नक्की हा पदार्थ तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता त्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आपण चिकन यखनी पुलाव तर नेहमीच खातो, या पद्धतीने पनीर यखनी पुलाव नक्की ट्राय करून बघा। आता त्यात भिजवून ठेवलेला अर्धा किलो तांदूळ मी टाकून घेते। तांदूळ हा पातेल्याने मोजून घेतलेला आहे, पाऊण पातेलं तांदूळ आहे। 2 चमचे बिर्याणी मसाला टाकून घेते व 1 चमच्याला थोडासा कमी असं काळी मिरी पावडर टाकणार आहे, त्याचाच तिखटपणा व चव छान लागते या पुलावला। आता गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा पनीर यखनी पुलाव, आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ जराही आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।